नमस्कार, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर महाराष्ट्र शासनाने नुकताच आपला अंतरिम अर्थसंकल्प जो आहे हा जारी केलेला आहे। अंतरिम अर्थसंकल्प जो आहे हा निवडणुकीच्या 1, 2 किंवा 3 महिने आधी जो आहे हा जाहीर केला जात असते। म्हणजे जे सत्तेत असलेली सरकार आहे आपल्या पुढच्या जे 5 वर्ष येणार आहे याच्याविषयी आपलं धोरण काय आहे हे जे जनतेने सांगायचं आहे ते काम जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प हा करत असतो। म्हणजे ही एक प्रकारची लालूच आहे जनतेला द्यायची की आम्ही या योजना ज्या आहे हा सुरू करणार आहोत, म्हणजे सुरू केलेल्या आहेत आणि या योजना जर आपल्याला सुरू ठेवायच्या असेल तर तुम्हाला जे आहे आपली सरकार पुन्हा एकदा निवडून द्यायची आहे। त्याच्यातच एक जे खूप छान अशी योजना ती माझी लाडकी बहीण योजना, या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर ही माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे। तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। माझी लाडकी बहीण योजना याचे स्वरूप कसे असणार आहे, या योजनेमध्ये कोण पात्र ठरू शकते, कोण अपात्र ठरू शकते, याची निवड चाचणी कशी होणार, याचे फॉर्म कधीपासून सुरू होणार, कधीपर्यंत आपल्याला भरायचे आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाचं माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं उद्देश काय आहे की महिला सक्षमीकरण व्हावं, महिला या परावलंबी नसून स्वावलंबी व्हावा, महिलांना जे फायनान्शियल म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये कोणतीही अडचण नसावी, त्यांना आपण थोडासा आधार द्यावा, हे या योजनेचं मुख्य उद्देश राहणार आहे। तर या योजनेमध्ये जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर त्या अटी या आहेत की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिल्या पाहिजे, रहिवासी दाखला जो आहे तुमचा महाराष्ट्राचा असावा। त्याच्यानंतर दुसरी अट अशी आहे की तुमचं वय जे आहे हे 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत राहायला पाहिजे। 60 वर्षानंतरच्या जे वय असणाऱ्या बाया आहेत, ज्या महिला आहेत, त्या या योजनेमध्ये भाग घेऊ शकणार नाही। त्याच्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न आहे संयुक्त वार्षिक उत्पन्न, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं पूर्ण वार्षिक उत्पन्न जे आहे हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। आणि जे महिला यावाल्या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे त्या महिलेचं स्वतःचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे, म्हणजे बँकमध्ये त्यांचं खातं असणं हे आवश्यक असणार आहे। तर या योजनेसाठी तेवढी मोठी काही कठीण अशी पात्रता नाही आहे, या पात्रतेमध्ये सर्वच महिला ज्या या बसू शकतात। या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला या अपात्र ठरू शकतात त्याच्या आपण अटी बघूया। तर ज्या महिला अपात्र ठरू शकतात त्यामध्ये अट अशी आहे की ज्या महिलांचे जे आहे ज्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही, किंवा त्या महिलेने शासनाच्या कोणत्याही दुसऱ्या योजनेतून 1500 पेक्षा जास्त रक्कम जे त्यांना मिळाली असेल तर त्या पण यावाल्या योजनेमध्ये पात्र ठरू शकणार नाही। त्याच्यानंतर दुसरी अट, जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या जवळ जर 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून जर कोणतं दुसरं 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता। त्याच्यानंतर तुमचे जे पती आहे जर त्यांनी आयकर भरत असेल म्हणजे टॅक्स भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकणार नाही, किंवा त्यांच्या घरचा कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी किंवा कोणत्या कार्यालयामध्ये जर काम करत असेल किंवा कंत्राटी कर्मचारी सुद्धा असेल तरी त्यांनी या योजनेसाठी पात्र ठरू शकणार नाही। ठीक आहे, जर तुमचं जे शेत आहे हे 5 एकर पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे तुमच्या परिवाराची संयुक्त पूर्ण शेती जर 5 एकरापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकणार नाही। त्यासाठी अर्ज करायची तारीख ही 1 जुलै 2024 पासून ते 15 जुलै 2024 पर्यंत राहणार आहे। 15 जुलै 2024 ला ही अर्ज भरायची शेवटची डेट राहणार आहे। त्याच्यानंतर 16 जुलैला तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 पर्यंत जर तुम्हाला आपल्या अर्जामध्ये काहीतरी सुधारणा करायची असेल किंवा काही हरकत असेल तर तुम्ही ते करू शकता। 20 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत तुम्ही केलेल्या हरकतीवर काम करण्याचं काम हे शासन करणार आहे। त्याच्यानंतर 1 ऑगस्टला जे आहे अंतिम निवड यादी जी आहे ही जाहीर करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर 10 ऑगस्टला जे व्यक्ती लाभार्थी आहे त्यांचे जे अकाउंट आहे त्याची केवायसी पूर्ण करण्यात येणार आहे, आणि 15 ऑगस्टला ज्या व्यक्ती या योजनेमध्ये पात्र ठरले असेल तर 15 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे जमा होणार आहे। तर असा याचा जो आहे हा पॅटर्न राहणार आहे। तुम्हाला पॅटर्न जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे आणि 1 जुलै पासून तर 15 जुलै पर्यंत आपला अर्ज भरायचा आहे, आणि त्याच्यानंतर दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये हे शासनाकडून जमा होणार आहे।
योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते राहणार आहेत ते आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिले या योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं अधिवास प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात जन्मल्याचा जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आहे हे अधिकाऱ्याकडून तुमच्या कुटुंब प्रमुखाचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे। त्याच्यानंतर पासबुकची जे पहिलं पेज राहते त्याची झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यायची आहे। त्याच्यानंतर तुमच्या कुपनाची झेरॉक्स द्यायची आहे, पासपोर्ट साइज फोटो द्यायचे आहे। तर अशा प्रकारचे जे कागदपत्र जे आहे यावाल्या योजनेसाठी लागणार आहे। तर हे कागदपत्र कुठे भरायचे ते आपण पाहूया। योजनेचा अर्ज आणि लागणारे कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करायची आहे। आणि तसा हा आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे। जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल आणि तुमचे जे मनात प्रश्न होते ते पूर्ण झाले असेल तर आपला व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, खूप माहिती जमा करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणता पुढचा टॉपिक हवा आहे तर आपल्याला कमेंट करून सांगा। धन्यवाद।